निकेशचा आहे आज बर्थडे आणि निकेशला सकाळी उठल्यावर पहिलं बर्थडे विश केला आणि व्लॉगची पण सुरुवात केली. आणि इथे श्रियान बाबूंनी कॅडबरी घेतली आणि मस्त फेकून दिलेली आहे, त्याच्यासोबत तो खेळतोय. तर आज बाबाचा बर्थडे, तर रात्री आम्ही पेस्ट्री आणलेली कट करायला 12 वाजता, पण ते काही केलंच नाही. तर म्हटलं चला सकाळी आपण पेस्ट्री कट करूयात. तर इथे निकेशसाठी मी कॅडबरी आणली, तर श्रियांनी ती बाबाला कॅडबरी दिली, बाबाला बर्थडे विश केलं आणि इथे पेस्ट्री कट करायची श्रियान बाबूची घाई. पहिला बाबाला आम्ही केक भरवला आणि मग आम्ही दोघांनी केक खाल्ला. आणि आज पहिल्यांदा माझ्याकडे माझा काका आलेला आहे, तर घरून येताना काय काय आणले, आईने पण काय काय सामान दिलेलं आणि काकाने पण काय काय आणलेलं आहे. कालव्याचे गोळे, बोरं, गावठी अंडी आणि तिळगुळ वगैरे काय काय असं घेऊन आलेलं आहे. आणि संध्याकाळच्या नाश्त्याला आज मस्त वडापाव आणलेला आहे, त्यांनी गरमागरम चाय नाश्ता झाला. आणि बड्डे आहे निकेशचा, तर काय करायचं सेलिब्रेशन, तर निकेश म्हणतो काहीच नको, केक पण नाही आणायचा. तर निकेश म्हणतो चला आपण डिनरला आज बाहेर जाऊयात. तर इथे आम्ही सगळे रेडी झालो आणि डिनरसाठी आलोत बाहेर. तर आलो आहेत आम्ही महाराष्ट्र लंच होमला, कारण आम्हाला इथे जास्त नॉनव्हेज खायला आवडतं आणि इथलं छान असतं, म्हणून आम्ही ह्या हॉटेलमध्ये आलो आहेत आणि मस्त ऑर्डर केलेलं आणि छान असं डिनर केलं आमचं. आणि निकेशचा बड्डे असा सिंपल गेला, सिंपल म्हणजे केक पण नाही कट केला, पण छान असा आजचा दिवस गेला. चला तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. बाय एव्हरीवन.